छत्रपती संभाजीनगर शहरात आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय। होम फायनान्समध्ये जमा करण्यासाठी दिलेल्या तब्बल 9 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट कर्मचाऱ्यानेच दुसऱ्या खात्यात वळवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना 4 मे 2023 ते 2 ऑगस्ट 2025 या कालावधीत एसके प्राडे शहानगर कॉलनी बीड बायपास परिसरात छत्रपती संभाजीनगर येथे घडल्याचं समोर आलंय। या प्रकरणी आमिनाबी सलीम शेख यांनी सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार त्यांच्या मावस भावाच्या पंजाब नॅशनल बँक संभाजीनगर शाखेतील खात्यातून एस्पायर होम फायनान्स या संस्थेच्या नावाने 9 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट देण्यात आला होता। मात्र हा डिमांड ड्राफ्ट संबंधित फायनान्स कंपनीकडे जमा न करता आरोपी भारत गायकवाड याने तो परस्पर दुसऱ्या खात्यात वटवून घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। यातून फिर्यादीचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राग करतायत। दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून तपासाअंती पुढील कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय।